हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. बऱ्याच वेळेला नाश्ता बनवायचा म्हणलं की आपण पोहे किंवा उपीट हे पदार्थ बनवतो. पण हे पदार्थ नाश्त्याला रोज रोज खाऊन देखील आपल्याला कंटाळा येतो. तर अशा वेळी आपण आज पोह्याचा एक वेगळा प्रकार पाहणार आहोत. हे पोहे बनवण्यासाठी आपण रोजचंच पोहे बनवण्याचं साहित्य वापरणार आहोत. तरी देखील या पोह्याची चव आणि त्याचा लूक जो आहे तो थोडासा वेगळा असणार आहे. तर असे हे अप्रतिम चवीचे असे पोहे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. आणि हे पोहे बनवण्यासाठी या ठिकाणी आपण टोमॅटोचा वापर करणार आहोत. तर आजचे पोहे जे आहेत ते टोमॅटो पोहे आहेत. तर हे असे टोमॅटो पोहे कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. टोमॅटो पोहे बनवण्यासाठी मी या ठिकाणी जाड पोहे घेतलेले आहेत. पोहे घेताना आपण कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे घेतो तेच पोहे मी घेतलेले आहेत. पोहे आपल्याला स्वच्छ निवडून चाळून असे घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये बारीक कोणतेही कण राहता कामा नयेत. आता हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. पोहे पूर्ण बुडेपर्यंत त्याच्यामध्ये मी पाणी ऍड केलेलं आहे. पोह्यामध्ये एक 2 ते 3 मिनिटासाठी आपण पाणी ठेवणार आहोत आणि त्यानंतर त्यातलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. हे करण्यासाठी एकतर तुम्ही चाळणीचा वापर करू शकता किंवा पोह्याचं वरचं पाणी जे आहे ते फेकून द्यायचं आणि राहिलेले पूर्ण पोहे कोरडे होण्यासाठी प्लेट लावून त्यातलं पाणी सेपरेट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी पोह्यातलं पाणी जे आहे ते सेपरेट करून घेतलेलं आहे. एका बाजूला कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपल्याला यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करून घ्यायचं आहे. पोहे बनवण्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्तच लागतं, त्यामुळे मी सुरुवातीलाच 4 टेबलस्पून होईल इतकं तेल त्याच्यामध्ये ऍड करते. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. आपल्याला जसे आवडतील त्या प्रमाणात शेंगदाणे जे आहेत ते आपण घेऊ शकतो. मी शेंगदाणे घेताना छोट्या वाटीनं अर्धा वाटी होईल इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे फुटेपर्यंत आपल्याला एकसारखे हलवत राहून ते तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळण्यासाठी आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. शेंगदाणे आपले व्यवस्थित तळले गेले नाहीत तर ते नंतर पोह्यामध्ये ऍड केल्यानंतर मऊ पडतात आणि त्यामुळं आपल्याला पोहे टेस्टी लागत नाहीत. म्हणून आपण शेंगदाणे छान असे तळून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर शेंगदाणा चांगला फुटायला लागलाय. आता शेंगदाण्यातलं तेल पूर्णपणे निथळून घेऊन ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर आपले सगळे शेंगदाणे जे आहेत ते तेलामधून मी तेल निथळून काढून अशी घेतलेले आहेत. तेल आपलं ऑलरेडी गरम आहे. या तेलामध्ये आपल्याला 2 टीस्पून होईल इतकी मोहरी, त्याचबरोबर 1 टीस्पून होईल इतके जिरे ऍड करायचे आहेत. जिरे मोहरी तडतडली की आपल्याला यामध्ये कढीपत्ता ऍड करायचा आहे. कढीपत्ता घेताना 12 ते 15 पानं होईल इतकी कढीपत्त्याची मी पानं घेतलेली आहेत. कढीपत्ता सिलेक्ट करताना अगदी सुगंधित असा सिलेक्ट करा, ज्यामुळे आपल्या पोह्याची चव वाढेल. कढीपत्ता ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक हिरवी मिरची ऍड करायची आहे. हिरवी मिरची घेताना मी त्याचे खूप असे बारीक तुकडे केलेले नाही आहेत. थोडेसे पोह्यामधून आपल्याला ते नंतर सेपरेट करता येईल अशा पद्धतीने मी ते तुकडे करून घेतलेले आहेत. तेलामध्ये कढीपत्ता आणि फोडणी ऍड केल्यानंतर ते छान असं परतून घेऊया. छान तेलामध्ये मिरची आणि कढीपत्ता थोडासा फ्राय होऊ देऊ. कढीपत्ता आणि मिरची फ्राय होतानाच आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकी उडीद डाळ ऍड करायची आहे आणि उडीद डाळ आपल्याला तेलामध्ये थोडीशी खालीवर करायची आहे. त्याचा खूप कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे. हे सगळं करताना मी गॅसची फ्लेम जी आहे ती मंद केलेली आहे. उडीद डाळ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये कांदा ऍड करायचा आहे. या ठिकाणी मी 3 कांदे जे आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला या फोडणीमध्ये ऍड करायचे आहेत. कांदा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना खूप देखील तो ड्राय असा करायचा नाहीये. कांदा भाजताना मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे. हा कांदा भाजण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. कांदा आपला 50% होईल इतका भाजत आलेला आहे आणि आता आपल्याला या कांद्यामध्ये कट केलेला टोमॅटो आहे तो ऍड करायचा आहे.
टोमॅटो मी खूप बारीक नाही, खूप मोठे नाही, अशा साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो मी या ठिकाणी कट केलेले आहेत आणि टोमॅटो कट करताना आपल्याला त्यामधल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. तर असे हे बिया काढून टाकलेले 2 टोमॅटो मी या कांद्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही सुद्धा आपल्याला तेलासोबत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो कांद्यासोबत भाजताना आपल्याला खूप देखील भाजून त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल असं बनवायचं नाहीये. खूप कोरडा करायचा नाहीये. साधारणतः त्यातला थोडासा कच्चेपणा निघून जावा यासाठी मी तो फोडणीमध्ये ऍड केलेला आहे. आता या फोडणीमध्ये कांदा आणि टोमॅटोला लागेल इतकंच मी मीठ त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. मीठ देखील या कांद्या आणि टोमॅटो बरोबर मिक्स करून घेऊयात. आता अगदी 2 मिनिटासाठी म्हणून याच्यावर आपण प्लेट ठेवूयात आणि मंद आचेवर या कांदा आणि टोमॅटोला एक छान वाफ आणूयात. 2 मिनिटानंतर मी ही प्लेट बाजूला करणार आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये हळद आणि मिरची पावडर जी आहे ती ऍड करायची आहे. फोडणीमध्ये हळद ऍड करण्यापूर्वी मी या ठिकाणी हिंग ऍड करणार आहे. पाव टीस्पून होईल इतका हिंग फोडणीमध्ये ऍड केलेला आहे. तेलाबरोबर तो थोडासा परतून घेतलेला आहे. हिंग ऍड करून झाल्यानंतर पाव टीस्पून होईल इतकी हळद घेतलेली आहे. ती देखील याच्यामध्ये मी ऍड करणार आहे. हळदीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमीत कमी ठेवायचं आहे. आपले रेग्युलर जरी पोहे असतील तरी त्याच्यामध्ये हळदीचं प्रमाण वाढलं तर ते पोहे जे असतात त्याचा कलर तर चेंज होतोच, त्याचबरोबर त्याचा कडवटपणा देखील वाढतो. म्हणून आपल्याला कमीत कमी प्रमाणात हळद जी आहे ती वापरायची आहे. हळद ऍड केल्यानंतर मी तेलासोबत थोडीशी ती परतून घेतलेली आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये साखर ऍड करणार आहे. आपण हे पोहे जे आहेत ते टोमॅटो पोहे बनवत आहोत. टोमॅटोचा आंबटपणा थोडासा कमी व्हावा यासाठी मी याच्यामध्ये 1.5 टेबलस्पून होईल इतकी साखर ऍड करून घेतलेली आहे. साखर या सगळ्यामध्ये मिक्स करून घेऊया. टोमॅटोला जे काही पाणी असतं त्या पाण्यामध्ये साखर जी आहे ती विरघळली जाईल. आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर ऍड करणार आहोत. लाल मिरची पावडर घेताना मी कलरसाठीची मिरची पावडर घेतलेली आहे. त्यामुळं अर्धा टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर आपण यामध्ये ऍड करूयात. लाल मिरची पावडर आपण यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया. हे सगळं करताना गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक ठेवायची आहे. गॅसची फ्लेम मोठी राहिली तर आपली फोडणी जी आहे ती करपण्याची शक्यता आहे. यानंतर आपल्याला यामध्ये पुन्हा एकदा मीठ ऍड करायचं आहे. सुरुवातीला आपण थोडंसं मीठ ऍड केलं होतं. आता आपण जे मीठ ऍड केलंय ते आपल्याला पोह्याला टेस्ट देण्यासाठीचं म्हणून मीठ ऍड करायचं होतं. पुन्हा एकदा मी याच्यामध्ये मीठ जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता भिजवलेले पोहे आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. पोहे सिलेक्ट करताना जाड पोहे सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जसे पोहे भिजवतो त्यापेक्षा थोडेसे ड्राय पोहे राहिले तरी देखील चालेल. कारण टोमॅटोचा ओलसरपणा जो आहे तो या पोह्याला लागणार आहे आणि परत ते पोहे आहेत ते मऊ होणार आहे. म्हणून पोहे भिजवताना थोडेसे कोरडे राहिले तरी देखील चालेल. आता हे भिजवलेले पोहे मी या फोडणीमध्ये ऍड केलेले आहेत आणि ते आता फोडणी बरोबर मिक्स करून घेऊयात. हे करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी वाढवायची आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे भिजवलेले पोहे या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. भिजवलेले पोहे फोडणीमध्ये बऱ्यापैकी मिक्स करून झालेले आहेत. आता आपल्याला यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे जे आपण बाजूला काढून ठेवले होते ते शेंगदाणे ऍड करायचे. शेंगदाणे सुद्धा या पोह्याबरोबर सगळ्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊयात. पोह्यामध्ये शेंगदाणे घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. शेंगदाणे थोडेसे पोहे खाताना मध्ये दाताखाली आले की ते आपल्याला छान वाटतात यासाठी त्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत ते ऍड केलेले आहेत. शेंगदाणे मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यावर एक प्लेट ठेवणार आहे आणि या सगळ्या पोह्यांना 2 मिनिटासाठी आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे. पोह्याला 2 मिनिटासाठी मंद आचेवर मी वाफ येऊ दिलेली आहे. त्यानंतर प्लेट बाजूला करायची आहे. प्लेट बाजूला करून परत एकदा पोहे खालीवर करून घेते. आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आहे. थोडीशी कोथिंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये ऍड करून घेते. कोथिंबीर ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ओलं खोबरं ऍड करायचं आहे. ओलं खोबरं ऍड केल्यामुळं आपल्या पोह्याची टेस्ट तर वाढतेच, त्याशिवाय त्याला एक ओलसरपणा थोडासा येतो. खोबऱ्याचा गोडपणा देखील त्या पोह्यामध्ये उतरतो. जो काही ओला नारळ असेल तो आपल्याला खोवूनच घ्यायचा आहे, किसणीवर किसून घ्यायचा नाही. नारळ ज्यावेळी तुम्ही खोवून घेता तर त्यावेळी त्या नारळाचं दूध निघतं आणि ते दूध जे आहे ते पोह्यामध्ये ऍड होतं. त्यामुळे त्याचा ओलसरपणा जो आहे तो वाढतो. आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये ओलं खोबरं ऍड करू शकतो. मी या ठिकाणी
3 ते 4 टेबलस्पून होईल इतका ओल्या नारळाचा चव जो आहे तो याच्यामध्ये ऍड केलाय. तो छान असा पोह्यामध्ये मिक्स केलेला आहे. आता परत एकदा मी याच्यावर प्लेट ठेवणार आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी परत एकदा वाफ आणू देणार आहे. 3 मिनिटानंतर प्लेट मी बाजूला करणार आहे. परत एकदा पोहे खालीवर करून घेते आणि आता पोह्याला छान दणकून अशी वाफ आलेली आहे आणि पोहे आपले खाण्यासाठी म्हणून रेडी झालेले आहेत. आपण नेहमीचे कांदा पोहे बनवतो तर त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर वापरत नाही. त्यामुळं त्या पोह्यांची चव जी असते ती वेगळी असते. त्याचबरोबर या पोह्यामध्ये आपण जास्त प्रमाणात टोमॅटोचा वापर केलेला आहे. त्यामुळे या पोह्याची चव थोडीशी वेगळी असणार आहे. हे पोहे जे आहेत ते आपले खाण्यासाठी म्हणून रेडी झालेले आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये सर्व्ह करूयात. पोहे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि वरून पुन्हा एकदा बारीक कट केलेली कोथिंबीर त्याचबरोबर ओलं खोबरं जे आहे ते स्प्रेड करून घेतलेलं आहे. तर असे हे आपले टोमॅटो पोहे जे आहेत ते आपण टेस्ट करूया. तुम्ही देखील अशा प्रकारचे टोमॅटो पोहे जे आहेत ते नाश्त्यासाठी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे पोहे कसे बनले आहेत. तर ही होती आपली आजची ब्रेकफास्टसाठीचे स्वादिष्ट असे टोमॅटो पोहे बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.